मयूर तुझा ब्रश कुठे आहे? हा आहे का? कुठे आहे? त्याच्यामध्ये पण तो नवीन आहे का जुना आहे? सुदीप तुझा कुठे आहे? सुदीप उठ जा, तुझा ब्रश घे त्याच्याकडनं, तुला नवीन घे. तू किती ब्रश आणलेत बा? 5 आणले. 100 रुपये दिलं होतं ना. हां तेवढे 5 ब्रश आणले. म्हणजे 20 रुपयाला एक दिला त्यानं. बघू याच्या किती किंमत आहे. 2 रुपये महाग आले फक्त. हा 18ला आहे. अच्छा हा 18ला, म्हणून हे त्याने तुला 2 रुपये मागे दिले. बरोबर आहे. हे 18चे याच्यातले 2 रुपये दिले. आणि जस्ट तुझ्याकडे किती आहेत बघू? हां हे 22ला आहे, म्हणजे हे त्याने 20ला दिले तुला. हे 20ला दिले. तुझं झालं का ब्रश? तू करतो ना ब्रश? याचा याला दिलेला आहे ब्रश, बरोबर? याचा याला दिलेला आहे, तुझ्याकडे आहे याचा. याला देऊन टाक, याला ब्रश नाही ना. हां याला देऊन टाक. आणि तुझा प्रमोद चल भर घे अंग. मयूर जा तुझा पण ब्रश करून घे. नमस्कार. सकाळच्या वेळी मुलांची अशी गडबड असते. आणि खरं तर आज काय झालं की ह्या ड्रॉवरमध्ये मुलं सगळे ब्रश ठेवत असतात, परंतु हा लॉक झालेला आहे ड्रॉवर. माहीत नाही कसा हे होते ते. म्हणून आज आम्ही 100 रुपयाचे 5 ब्रश, म्हणजे खरं तर जी निवासी मुलं आहेत आपल्याकडे एकूण 6 मुलं आहेत आता सध्या. आज तशी टोटल 11 आहेत, परंतु आज निवासी आपल्याकडे 6 जण आहेत. कारण सध्या मे महिना सुरू आहे, काहींच्याकडे लग्न वगैरे किंवा यात्रा झाल्या मध्यंतरी, त्यामुळे काही मुलं गेली. तर तू सगळ्यांना आणले ना? हां मग घे ब्रश करून चल. तर चला, मुलं जात आहेत आत्ता ब्रश करायला. मी त्यांना पाणी तापवून देतो. खरं तर आपल्याकडे आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे, थंड पाण्याने आंघोळ करायला काही हरकत नाही. परंतु मुलांच्या डोक्यात बसलेलं आहे की पाणी गरम करून घ्यायचं, आणि गरम पाणी असल्याशिवाय मुलं आंघोळ करत नाही. मग मुद्दामहून आपण थोडंसं इथे याच्यावर पाणी तापवत असतो. तर चला, मुलं आता आंघोळीला जात आहेत. मी पण आवरून घेतो आहे. बाय.